आहोत. आणि इथनं रॉयल स्पोर्ट्स खेरेपाडा संघाला प्रथमतः फिल्डिंग करण्याकरता इन्व्हाइट केलंय आणि प्रथम बॅटिंग करायची आहे. आईगावची मालबेडी या संघ टॉस देखील त्यांच्या बाजूने लागला आणि प्रथम त्यांना असं बॅटिंग करण्याचा हा त्यांनी निर्धार निश्चित रूपाने घेतलाय. खरे तर इथं धावा ज्या आहेत त्या सर्वात आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल इतका निर्णायक बॉल हाताळला होता की पहिला बॉल मात्र डॉट पाहायला मिळालाय. इथनं देखील स्टँड ऑन डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल देखील बाईट बॉल हाताळला. इथनं देखील करा ब्लिंक लाईन आहे. सलगचा हा बॉल. दुसरा बॉल देखील थोडासा डावी स्टिकच्या बाहेर एक मेंटेन करणारा बॉल. परत एकदा पंच देखील वाईट चेंडूचा इशारा दिला. सलगचे 3 बॉल आतापर्यंत वाईट हाताळले. खराब गोलंदाजीसह प्रत्येक रन लास्ट अखेर कर तुम्ही ज्या वेळेला क्षणामध्ये जाताना त्यावेळेला खरं तर एक प्रत्येक संघाला आणि प्रत्येक फलंदाजांना प्रत्येक गोलंदाजांना प्रत्येक खेळाडूला ऍज आपल्या संघाला आपल्या पाठीराख्यांना ही अपेक्षा नसते. तर योग्य त्या पद्धतीने तुम्ही देखील खेळ साकारलंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव जी आहे ना ती फार निर्णायक असते. पहिला बॉल प्रतिम हाताळला होता आशिष कुडबानं. स्पर्धा वेट फॉर वॉच पद्धतीने कारण खरं तर लास्ट अखेर कर मोमेंटला तिकडे मात्र पॉइंटला बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4. खरं तर जर आपण बघितलं तर तसा मात्र वेट फॉर वॉच पद्धतीने फटका तिथे टिअर झाला आणि या दरम्यान देखील सलीम मिडॉनला फिल्डर आहेत ज्या पद्धतीने ऑन साईडला बॉल फटका टिअर झाला त्यानंतर एक सिंगल धाव देखील कन्वर्ट झाली. सिंगलने धाव फलक आहे तो पोहोचेल 8 या धाव संख्येवर. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 3 चेंडू खराब हाताळले. 3 चेंडू मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये हाताळले. त्यामध्ये देखील एक चौकार कन्वर्ट झाला होता. याही वेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न चालू होता. अगदी समोरच्या दिशेने जसं दाखवलं की ओव्हर पिच बॉल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी बॅटशॉट डोला बॉल खाली राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र हा बॉल देखील निर्धाव गेला. पहिलं षटक आहे पॉवर प्ले हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये कारण खरं तर गोलंदाज देखील एक चांगला असतो पॉवरफुल आणि इथं धावा ज्या आहेत त्या 8 धावा. इथनं देखील फटका फसल्या बॉल हवेत आहे. बॅकअपला प्रोडक्शन
देता देताच खरं तर थोडासा हाड दिला होता. कठीण झेल तिकडे असाध्य करण्याचा आणि साध्य करण्याचा हा देखील प्रयत्न चालू होता. कारण अगदी जवळपास मिड ऑफ द क्षेत्रामध्ये प्रयत्न जबरदस्त राहिला आणि त्यानंतर जवळपास मिड ऑफ द क्षेत्रामधून डीप क्रॉसला तिकडे तो मागे गेला होता आणि त्यानंतर एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे 2 धावांनी धावफळ घेतलं पुढे जाईल 10 अंकांवरती. 10 धावा लागल्या जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सिच्युएशन मात्र कुठे ना कुठेतरी जी पाहायला मिळाली ना आपल्याला की त्यामध्ये गोलंदाजांनी तर योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी सुरुवाती बॉल हाताळले आणि त्यानंतर एक चमकार लागला. त्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. म्हणजे पहिलं षटक आहे ना ते देखील इथनं अखेरकर संपलं आणि एका षटकाच्या अखेरकर धावा ज्या आहेत त्या 11 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत. येणार दुसरं षटक आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्गवर दुसऱ्या क्रमांकाचं षटक येणार असेल रवींद्र सुतार. मागील मॅच मध्ये 2 विकेट घेतले होते रवींद्र सुतारने, पण तो मागील मॅच मध्ये काय केलं आणि त्यापेक्षा या मॅच मध्ये तुम्हाला काय करायचं आहे यासाठी देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने मुहूर्त रूप आपल्या स्वतःच्या यशस्वी कामगिरीवर एक आत्मविश्वासाच्या वाटेवर वाटसरू मार्ग सुरत असतात त्यावेळेला. आणि खरं तर इथनं हा देखील बॉल फास्ट मध्ये मागील मॅच मध्ये ज्याने 2 विकेट घेतले होते आणि त्यानंतर मेडन षटक देखील हाताळलं होतं आणि तो गोलंदाज पहिला बॉल थोडासा खराब त्याने देखील हाताळला. एक आव्हान जमले 12 धावा या स्कोर बोर्डवर लागले जातात. इथं देखील स्पंच आपल्याकडे बोलतायत. फार चांगला मित्रमणी गोलंदाजांचा जो एक कुठेतरी कॉन्फिडन्स आहे ना तो उजवा स्टिकच्या जास्तीत जास्त बाहेर अवे फ्रॉम द बॉडी त्या फलंदाजांना केलं पाहिजे आणि हा जो निर्धार खरं तर त्यांनी महत्वपूर्ण मनामध्ये महत्वाकांक्षा पाहायला मिळते. आणि त्यानंतर सलग 2 धावा इथे देखील ज्या कंप्लीट झाल्या. अनलिगल बॉल रवींद्र याही वेळेला मात्र फटका चांगला आहे. मागील मॅचचा हिरो त्यावरती झाला प्रहार आणि आकाश राव यांच्या बॅटमध्ये हा आला षटकार. आणि खरं तर याही वेळेला कडक फटका चांगला आहे. एलिमिनेशन झालं नाही. सेकंड रिएक्शन मध्ये मात्र झेल तिकडे सोडलाय. अखेरकर आज रॉयल स्पोर्ट्स करेबाडा टीमच्या विपक्षामध्ये अगदी पूर्णपणे तारांबळ चालू आहे की गोंधळात अवस्थेमध्ये. कारण खरं तर क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेला नियोजन इतके शांततेमध्ये करावं ना की अंमलबजावणी झाली की त्या अंमलबजावणीनंतर यशाचे नगारे हे आपले वाजले पाहिजेत. परंतु इथनं जर आपण बघितल्यानंतर थोडीशी कुठे तर तारांबळ जी आहे ती गोलंदाजी देखील उठली जाते. इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे. फिल्डर जातील तोपर्यंत मात्र एका टप्प्याने बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि धावा मिळतील 4. धावा आणि 25 आकड्यांवर इथेपर्यंत आतापर्यंत मजल मारली. एकीबीरा मालबेडी या संघानं
आणि खास करून रवींद्र सुतार यांचं देखील षटक फार महागडं राहिलेलं आहे, कारण 3 बॉल आतापर्यंत त्यांनी देखील हाताळले आणि त्यामध्ये जवळपास 14 धावा या सुद्धा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मागील मॅच मध्ये एकही धाव दिली नव्हती, परंतु या मॅच मध्ये म्हणून वेळ आणि खेळ कधी बदले हे अजिबात आपल्याला सांगता येणार नाही. या अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट अनसर्टनली गेम म्हणून का म्हटलं गेलंय, कुठल्याही क्षणाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल हे अजिबात आपल्याला सांगता येणार नाही. या परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न झालाय आणि सरळ बॉल देखील तिकडे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखी एक षटकार. स्लोवर लाईनच्या अगदी ऍक्शन मोड मध्ये तो बॉल जसा हाताळलाय ना तसा मात्र त्यावरती प्रहार देखील तेवढा चांगल्या पद्धतीने केला आणि बीट फॉर वॉच पद्धतीने फटका देखील चांगला ग्लान्स झाला होता. इथनं देखील कारण अंदाज तिकडे बांधू शकले नाही आहेत फिल्डर्स आणि त्यानंतर सरळ बॉल त्याच्या वरून मस्तकावर दस्तक देणारा आणि सीमारेषा पलीकडे 4 धावा. आणि चौकाराच्या साईडने धावा ज्या आहेत त्या देखील 35 अंकांवर आतापर्यंत पोहोचलेत आणि खरं तर रवींद्र सुतार यांचं जे षटक आहे ते देखील फार खर्चिक षटक आतापर्यंत राहिलंय. आहे वेळेला फटका चांगला आहे अलोंग द स्कार्पेटच्या साईडने बॉल तिकडे पुढे चाललाय आणि त्यानंतर जवळपास जर आपण बघितलं तर जे षटक आहे ते देखील अखेरकर संपलं आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि सिंगल वापरक आहे. स्कोरबोर्डवर लागले जात आहेत 36 धावा. 2 षटकांचा खेळ मात्र इथे अखेरीकर संपला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि 36 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि धावा ज्या आहेत ते देखील धावा फलकावर लागल्या जात आहेत. 42 धावा लागल्या जातात. आणखी इथं देखील 4 चेंडूचा खेळ इथनं बाकी असेल. जबरदस्त बॅटिंग अहिगावती मालबेटी टीमच्या वतीने आणि खास करून आकाश रावते आणि आनंद घाटाळ एक सलामीला गेलेले आहेत आणि सलामी करण्याकरता जावलेला खरं तर गेलेत आणि गेल्यानंतर डावाला मोटिवेट
कसं करावं आणि या पहिल्या स्कर्द डावामध्ये आतापर्यंत धावांचा अगदी अगदी जो वेग आहे ना तो इथे सुद्धा मात्र फटका चांगला आहे. पुढचे स्ट्रोक खेळलेत आणि सरळ हा देखील फटका चाललाय. आकाश रावते यांच्या बॅटमधून षटकार. या हिमेलेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल प्रत्येक चेंडूवरती झाला प्रहार प्रहार आणि प्रहार. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कमजोर चेंडू हाताळले जात आहेत आणि त्यांच्यावरती मात्र प्रहार झाला आणि सरळ हा देखील बॉल पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार. 54 धावा 54 54 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत आणि त्यानंतर खरं तर सलगचे हे दोन बॅक टू बॅक दोन षटकार इथे पाहायला मिळाले. राहुल सावंत हा सुद्धा महागडा साबित ठरलाय. कारण खरं तर इथनं प्रत्येक गोलंदाज आज मात्र गोलंदाजी करायची असताना त्यांचा देखील महागडा स्पेल ठरला. इथनं देखील मात्र तिसऱ्या चेंडूवरती प्रहार आणि षटकारांचे हॅट्रिक. सलगचे ही 3 षटकार. आकाश रावते झॉन फायर आणि यास क्या बात आहे अर्धशतक त्यांचं देखील झालेलं आहे. त्यांच्याकरता देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्काय क्लासिकल बॅटिंग चालू आहे. आकाश रावते यांच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकताय की 50 धावा अर्धशतक ठोकण्याचा हा विक्रम या स्पर्धेमध्ये की पहिला असा हा फलंदाज आहे आकाश रावते. आणि 14 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी. लाजवाब बॅटिंग. इथं देखील बॅटची कडा तर घेतली. लॉंग स्टॉपला हा देखील बॉल चाललाय आणि सरळ जाऊन सीमा रेषेला धडकला. 4 धावा म्हणजे एक्झॅक्ट 56 धावांची 15 चेंडूमध्ये ही जी खेळी साकारली आकाश रावतेनं आणि अखेरकार मात्र 64 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या आणि 65 धावांचं हे लक्ष्य. काय जबरदस्त आकाश रावतेची बॅटिंग आपल्याला देखील इथं पाहायला मिळाली. सलगचे 3 षटकार आणि त्यानंतर परिपूर्ण 14 चेंडूंमध्ये अर्धशतक त्यांनी ठोकलं आणि 15 चेंडूंमध्ये 54 धावांची खेळली. पहिला असा या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरलाय की ज्याच्या बॅटमध्ये मात्र 50 धावा अर्धशतक ठोकलंय आणि खूप मोठं लक्ष. 64 धावा या स्कोरबोर्डवर लागले आणि 65 धावांचं हे टार्गेट आहे. 65 धावांचं आव्हान इथनं पुढे असणार आहे. चला लगेच आपण या मैदानाच्या आतमध्ये आई गावची मालबेटी टीम. चला जास्त वेळ न दवडता आपण या मैदानाच्या आतमध्ये आणि इथं पुढील माय देखील आपण पाहणार आहोत. आई कल्पादेवी दुधेडी पाडा असंख्य देखील असणार आहे. बिराज बरटा मनोज निश्चित चांगले खेळाडू आहेत यंगस्टर आहेत आणि आज देखील फार कमी वय मोठा संघर्ष ते बिराज आणि मनोज ही जोडी आणि खरी तर फार अगदी स्वतःला इम्प्रूव्ह सिद्ध केले त्यांनी देखील याच विभागामध्ये खरं तर आपल्या टीम मध्ये त्यांचं देखील अगदी टॉपर्सला नाव आणि नेहमीच त्यांचा खेळ अव्वल दर्जाचा राहिलाय.
चला जवळपास 21-22 धाबांचं आव्हान असणार आहे. सरासरी प्रति षटकामध्ये इतक्या धाबा करायच्या आहेत. कशा पद्धतीने मात्र धाबा बनवल्या जातील आणि लक्ष सोपं नसणार आहे. फार अगदी कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीवर एखाद्या एक सातत्य काय असतं ना, तर एखाद्या वज्रासारख्या कठीण दगडावर एखाद्या पाण्याचा पडणारा थेंब, ते सातत्याने जो थेंब पडतोय ना, त्यावेळी खरं तर वज्रासारखा एक कठीण दगड हा सुद्धा फुटत असतो. म्हणजे तो थेंबाच्या सातत्याने फुटतोय. म्हणून तुमच्याकडे सातत्य ही जी अशी एकमेव गोष्ट आहे ना, की सातत्य असेल तर तुमचं ते ध्येय आहे ना, ते तुम्ही साहजिकतेने पार पाडू शकताय. परंतु पहिला बॉल निर्धाव गेलाय. म्हणजे इथनं 1 ते 2 बॉल एखादा रवींद्र सुतार त्यांनी जेवढे धावा खर्च केलेले आहेत ना, तेवढे त्यांना देखील वसूल करावं लागतील. कारण त्याच्याकडे देखील ॲबिलिटी आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. स्लॉक केलाय, हा देखील बॉल चाललाय सरसी मारीशीच्या बाहेर. 6 षटकार. आपल्यामध्ये आपल्या क्रीडा नगरी उपस्थित आहेत आदरणीय करणजी कदम. एक टेनिस बॉल क्रिकेट मधलं अव्वल दर्जाचं नाव आहे. करण विनंती असेल आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. खरं तर फुलटा बॉल त्यावरती देखील प्रहार झाला आणि बॉल देखील येत ना देखील बॅटची कडा घेतली. लॉंग स्टॉपला हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि धावा मिळतील 4. येवली चेंडूला उडवलाय, सरळ फेकून दिला. 6 धावा कविता. षटकार. बघूया, 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 21. एक मोठी धावसंख्या उभारली गेली ती दोन फलंदाज मार्फत. चला खरं तर सरासरी गाठण्यामध्ये यश आलंय आणि धावा ज्या देखील आहेत. स्टीफन डिबन 21 धावा. जो परीक्षेत तक धरलाय ना रवींद्र सुतारण, तोपर्यंत त्यांच्यासाठी या धावा इझिली असतील. 44 धावांची गरज जुळणे आहे या वेळेला. हा बॉल चांगला आहे. स्लिंग लाईन मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आज. आई गावदेवी मालबेडी हा संघ प्रथम ज्या वेळेला बॅटिंग केली आणि त्यामध्ये आकाश रावतेने 50 धावा ठोकल्या आणि खरं तर ज्या वेळेला 40 ते 50 पेक्षा अधिक धावा, या धावा जे असतात ना त्या डेंजरस झोनकडे जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जो दबाव असतो, कारण एखादा चांगला बॉल त्यांना देखील तुम्हाला मेरिटनुसार खेळावं लागत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर बॉल डॉट जाण्याची देखील शक्यता नाकारली जाऊ शकत नाही किंवा विकेट हे जात असतात.
आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला बॉल मात्र निश्चितच डॉट. इथनं आनंद घाटाळ गोलंदाज आहे. प्रामुख्याने पहिले षटक हाताळले ते आकाशनं आणि त्यानंतर मात्र आनंद आहेत. जबरदस्त गोलंदाजी त्यांची आतापर्यंत चांगली राहिली. पूर्णपणे जबाबदारी जी आहे ना ती रवींद्र यांच्यावर ती आली. इथनं देखील फटका चांगला आहे. एका टप्प्याने बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता प्रत्येक इथनं ओव्हर मध्ये 22 धावा करायच्या आहेत. 25 पर्यंत मजल मारली आणि खरं तर इथनं देखील धावा ज्या आहेत त्या धावांचा वेग त्या पद्धतीने बनवणं धावा अपेक्षित आहे. त्याच धावा मात्र रवींद्र सुतार एकाएकी वन मॅन शो ची ही भूमिका मात्र सातत्याने तो देखील निभावतोय. चला दुसरा जुना चेंडू द्या आपण. पहिला बॉल निर्धाव गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार झाला आणि 4 धावा. ध्येय गाठण्यासाठी ध्येय प्राप्तीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी केलेला हा प्रयत्न संघर्ष आणि संघर्षाचा संघर्षमय रवींद्र सुतार यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. जे धावा आहेत 31 31 वर हा स्कोर पोहोचलाय. इथनं देखील हा बॉल चांगल्या लिंक लाईन मध्ये हाताळला होता. खरं तर रवींद्र सुतार जोपर्यंत खेळपट्टीवर असेल ना तोपर्यंत मात्र धावा ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी इझिली असतील. आणि अशा परिस्थितीमध्ये 31 धावा ज्या आहेत इथनं येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये अजूनही 34 धावांची गरज आहे. 34 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू बाकी आहेत. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. रॉयल स्पोर्ट्स खेळपाडा संघाकरिता इथं देखील मात्र ऑनसाइडला फटका चांगला तैनात झालाय. अरियास अगदी काय जबरदस्त फटका स्क्रॅक केलाय आणि सरळ हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. आता मात्र 7 मध्ये 30 धावा. आणि 7 मध्ये 30 करायचे आहेत. इथनं देखील खुला टाकलेला हा बॉल आहे आणि हा जो दबाव आहे ना हा प्रेशर आहे ना तो कंटिन्यू प्रत्येक पहिल्या ओव्हर पासून पहिल्या चेंडू पासून आतापर्यंत पाहायला मिळाला. 36 36 धावा आणि त्यानंतर मात्र 6 मध्ये करायचे आहेत 29. चला लगेचच ज्या गोलंदाजाला पुढे प्रमोट करायचं आहे त्यांच्यावरती ती जबाबदार द्या आणि लगेचच फिल्डिंग सेट करा. 6 मध्ये 29 ची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत याच आपल्या विभागातील चिंबीपाडा गावाचा हा एक जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू करण कदम आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
त्यांना पण सन्मानित करणार आहोत. महेंद्र बराटे आपल्या विनंती आहे आपल्या शुभ हस्ते. करण कदम आज भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅट असू दे अनेक ठाणे जिल्ह्याच्या जाऊन बाहेर देखील या चिंबीपाडा गावाचं नाव खरं तर त्यांनी देखील फार रोशन केलंय आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथनं करणार आहोत. आणि स्वागत देखील झालंय षटकाराने. करण कदम यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय. आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 29 ची गरज आहे आणि पहिला बॉल तसा मात्र शॉर्ट आपल्यांचा हाताळला त्यावरती देखील झाला प्रहार. या इथे देखील स्लॉक स्वीप मध्ये फटका देखील तिकडे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि अखेरकार मात्र हा बॉल देखील चाललाय आणि यास गॉन सीमारेषेच्या बाहेर 4 धावा सत्कार. खरं तर चेंडूला जायचं होतं ठाण्याला आणि चेंडू गेला मुंबईला अशी परिस्थिती पाहायला मिळाली. जसा बॉल पडला तसा मात्र वळण घेणारा हा बॉल तिकडे आउटफील्ड थोडंसं स्लो आहे आणि त्यानंतर बॉल देखील टर्न घेतला चेंडूने आणि तो चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावा येणारे. आणि रवींद्र सुतार त्यांच्या बॅट मधून देखील धावा आतापर्यंत जॉईन झाल्या. 14 मध्ये 45 यालाच म्हणतात खरं तर इतका जवाब पत्थर से. आणि येणारे चेंडू 4 आणि 4 मध्ये 19 ची गरज आहे. 45 धावांची तो देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. करियास इथनं देखील हा बॉल वाईड आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 18 ची गरज. कारण 5 ची गरज देखील त्यांना आहे अर्धशतक ठोकण्याकरिता. कारण सेकंड इनिंग मध्ये समोरच्या संघावरती प्रति आघात कसा करावा आणि समोरच्या संघाचं एक मानसिकतेचं कच्चीकरण कसं करावं आणि याच करिता हा प्रयत्न चालू आहे. त्या स्पर्धेमध्ये मात्र अर्धशतक ठोकलं जाईल का. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र 4 बॉल आणि 18 ची गरज. इथं देखील हा बॉल परत एकदा उजवा स्टिकच्या हा बाहेर. म्हणून अगदी क्रिकेट हा खेळत असा आहे ना की कधीही कुठल्याही मोमेंटला कधीही कुठल्या क्षणाला मात्र काही घडू शकतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सिच्युएशन काय आहे 17 ची गरज 4 मध्ये. इथं देखील हा बॉल थोडासा खाली राहिलाय. आता मात्र चांगलं पुनरागमन केलंय. आता मात्र 3 मध्ये 17 प्रत्येक चेंडूवरती प्रहार आणि प्रहार. 3 मध्ये 17 करायच्या आहेत म्हणजे 3 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. या वेळेला मात्र लॉक केलाय आणि याच अर्धशतक या स्पर्धेमध्ये सलगच्या याच एका मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये रवींद्र सुतार यांच्या बॅट मधून 50 धावा अर्धशतक ठोकण्याचा हा विक्रम कैलासवासी सुभाष बराटा गुरुजी स्मृती चषक 2026 मध्ये अर्धशतक ठोकण्याचा हा विक्रम रवींद्र सुतार यांच्या नावावर. वेल प्लेट 2 चेंडू आणि इथं देखील परत एकदा लॉक केलाय. यस हा सुद्धा बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा ब्लास्ट रवींद्र सुतार यांच्या बॅट मधून आणि अखेरकर मात्र या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. मॅच होती कुठे पहा आणि मॅच गेली कुठे. 29 धावांची गरज असताना 1 चेंडू आणि 5 ची गरज. प्रत्येक चेंडू मात्र अगदी स्लॉट मध्ये प्रत्येक चेंडू मात्र तिकडनं हाताळलाय आणि अशा परिस्थितीमध्ये एकाएकी रवींद्र सुतार प्रत्येक बॉल फेस खेळताना एकही बॉल राहुल खेळला नाही आणि 1 चेंडू आणि 5 ची गरज. जो कुठेतरी सलगचे 2 बॉल बाहेर हाताळले ना तेच कुठेतरी या मॅचला कारणीभूत ठरतील का. 1 चेंडू आणि 5 मध्ये गरज. 1 चेंडू 5 ची गरज आहे आवश्यकता आहे. यहाँ तो जीत बाकी है यहाँ तो हार बाकी है. दोनों टीम चलिए नई मंजिल के लिए. अभी तो एक ही पन्ना पलटा है दूसरा पन्ना पलटना बाकी है. 1 चेंडू आणि 5 ची गरज. हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच. अंतिम शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल येणारी बेल ठरवेल. 1 चेंडू आणि 5 ची गरज. इथं मात्र प्लेड ऑन त्रिफलाची
फलंदाज बाद झालाय. अखेरकर मात्र लढा अयशस्वी ठरला, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली. खरं तर 65 धावांचा पल्ला गाठायचा म्हटलं तर सोपी गोष्ट नव्हती. आणि अशा या परिस्थितीमध्ये मात्र इथनं रवींद्र सुतारनं देखील अर्धशतक तर ठोकलंय आणि 57 धावा. काय जबरदस्त बॅटिंगचा क्लास. 57 धावा. आणि त्यानंतर चला पुढील दोन संघाच्या कर्णधार आपण या.